चौथी आणि सातवीचा पेपर जवळ आलाय 26 एप्रिलला आणि आता या 10 दिवसात आपण 250 मार्क हे गाठू शकतो का? सर्व मुलांचा हा प्रश्न येतोय. सर आमचा 0 पासून अभ्यास झालाय, दादा आमचा 0 पासून अभ्यास करायचा आहे, आम्हाला 0 पासून सुरू करायचंय, तर 250 प्लस मार्क्स आपण गाठू शकतो का? तर भरपूर सारे प्रश्न असे उपस्थित होत आहेत आणि याचाच काय झालंय की सर्वजण म्हणतात की आता 300 पैकी आम्हाला 250 मार्क्स मिळू शकतात का दादा? 300 पासून आपण सुरू, आणि आपण युट्यूबवर बघतोय, आपण स्ट्रॅटेजी बघतोय, भरपूर सारे युट्यूबर्स काय सांगतायत की आता 0 पासून जरी सुरू केलं तरी 250 तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. पण तुम्हाला जे रियालिटी दादा सांगेल ते, ऋषी दादा सांगेल ते कोणीच नाही सांगणार. आता हे शक्य नाही. आता जर तुम्ही आपण पकडलं, आज 14 तारीख आहे, 14 तारखेपासून जर 26 तारखेपर्यंत पकडलं, जवळपास 12 दिवस बाकी आहे. 12 दिवसात तुम्ही एवढा मोठा सिलेबस करू शकत नाही. पण तुम्ही 180 ते 200 मार्क्स 100% मिळवू शकतात. आता जर 0 पासून सुरू करतायत तर 180 ते 200 पैकी मार्क्स तुम्ही एकदम ठराविकपणे मिळवू शकतात. कसे ते पुढे स्ट्रॅटेजी दिली ते सांगतो. पण अशा कोणत्याही व्हिडिओवर बिलकुलही विश्वास नका ठेवू का जे सांगतायत की 250 मार्क्स तुम्हाला कसे मिळवायचे आहे 12 दिवसात. हे शक्य नाहीच, हे पॉसिबल नाही. तुम्ही कितीही अभ्यास केला तरी 250 मार्क्सचं प्रिपरेशन होणार नाही. पण तुम्हाला 101% गॅरंटी देऊ शकतो, 180 ते 200 मार्क पर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. चौथीचा विद्यार्थी असो किंवा सातवीचा विद्यार्थी असो, दोघांसाठी हा व्हिडिओ नक्की आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. काय काय टिप्स फॉलो करायच्या एवढ्या लास्टच्या 12 दिवसात, कसं कसं काय काय रिव्हिजन करायचं, हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे विद्यार्थी चौथी आणि सातवीला बसले त्यांना सर्वांना शेअर करा. काही अडचण असली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. जास्त वेळ न घालवता आपण बघूयात. आता सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं, सर्वात अगोदर या 12 दिवसात तुम्हाला करायचं काय, नवीन टॉपिक घ्यायचा नाही. कोणताही नवीन टॉपिक तुम्ही घेऊ नका. जे टॉपिक तुम्ही अभ्यासलेले आहेत तेच टॉपिक वर तुम्ही काय करायचं आहे, जास्त भर द्यायचा आहे आणि तेच टॉपिक अभ्यास करायचे 12 दिवसात. कळालं? 12 दिवसात कोणताही प्रकारचा नवा टॉपिक तुम्ही घ्यायचा नाही. जे अभ्यासलंय तेच अभ्यास करायचा. सर्वात पहिला मुद्दा हा सांगतोय, हा सर्वात पहिला आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे. नवीन टॉपिक कोणताही घेऊ नका. काही व्हिडिओज बघशाल, काही करशाल आणि नवीन नवीन अजून हे पण राहिलं आपलं, ते पण राहिलं, हे पण झालं नाही, ते पण झालं नाही, याच्या नादात तुम्ही काय करशाल, जे आहे ते परफेक्ट करायला विसरून जाशाल. नवीन टॉपिक घ्यायचा नाही. जे आहे ते परफेक्ट, आपल्याला तेवढंच परफेक्ट करायचं. त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी प्लॅन करा. 12 दिवसात तुम्हाला काय काय कव्हर करायचं, 6 दिवसात काय करायचंय, पुढच्या 4 दिवसात, मग शेवटच्या 2 दिवसात, शेवटच्या 2 दिवसाचं 4 दिवसाचं मी टाइम टेबल देणार आहे तुम्हाला. व्हिडिओला तर लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे पहिले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर स्ट्रॅटेजी, आता स्ट्रॅटेजी कशी आहे ती तुमच्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करा. जर तुम्हाला वाटत असेल दादा तू दे स्ट्रॅटेजी, तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला स्ट्रॅटेजी असा मेसेज टाका, मग आम्ही तुम्हाला स्ट्रॅटेजी पाठवू. बरोबर? आता इथे काय की आता याच्यावर काय करायचंय तुम्हाला, HWC. आता HWC म्हणजे काय, HWC म्हणजे काय, भरपूर मुलांना प्रश्न पडला असेल की HWC म्हणजे काय, HWC म्हणजे काय. तर HWC म्हणजेच काय, हाय वेटेज चॅप्टर. काय, हाय वेटेज चॅप्टर म्हणजे ज्या चॅप्टरला खूप जास्त महत्व आहे. हाय वेटेज चॅप्टर कसे काढतात, जर तुम्हाला येत नसेल तर हाय वेटेज चॅप्टरवर आपला एक व्हिडिओ येणार आहे उद्या, तो व्हिडिओही बघून घ्यायचा. मॅथचे कोणते कोणते आहेत, इंग्लिशचे, मराठीचे कोणते कोणते आहेत, हाय वेटेज चॅप्टर आहे. ज्याच्या हाय वेटेज चॅप्टर म्हणजे काय राहतं, मागच्या वर्षी किती क्वेश्चन्स आलेले त्याच्यावर, कोणत्या मुद्द्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येतात, कोणत्या मॅथच्या ऍव्हरेजवर येतात, सरासरीवर येतात, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, वर्क टाइम, कोणत्या मुद्द्यावर जास्त प्रश्न येतात त्याला म्हणतात हाय वेटेज चॅप्टर. आता हे हाय वेटेज चॅप्टर ही तुम्हाला समजत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तिथे समजेल कोणत्या कोणत्या आहेत. बरोबर? तर हे हाय वेटेज चॅप्टर राहतात. मग ते हाय वेटेज चॅप्टरचाही आम्ही तिघही व्हिडिओ तुम्हाला पुरवू. त्याच्यानंतर रिव्हिजन करायची. आता काय करायचं, रिव्हिजन वर भर द्यायचा. जेवढा अभ्यासलंय रिवाइज रिवाइज रिवाइज. एका दिवसात 6 चॅप्टर रिवाइज करा, रिवाइज करा. रिव्हिजन इज द की ऑफ सक्सेस.
जेव्हा तुम्हाला रिझल्ट गाजवायचा आहे तर रिव्हिजन 101% इतकी बेकार करावं लागेल तुम्हाला की रिव्हिजन का असते, रिव्हिजनच ही अभ्यासाला स्ट्रॉंग बनवणारी असते, बरोबर. तर रिव्हिजन इतकी महत्वाची, रिव्हिजन तुम्ही परत 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 रिवाइज केला पाहिजे, चॅप्टर रिव्हिजन करायचे, रिव्हिजन, बरोबर. आता त्याच्यानंतर पुढचे मुद्दे. आता बघा इथे काय PYQ. आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चनही मिळत नसतील, ऋषी दादा तुमच्यासाठी आहे, ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तिथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. संध्याकाळी 6 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन साईज आपण काय करतो, मराठी, इंग्लिश, मॅथ्स सगळ्यांचं रिवाइज करून घेतोय. ते नाही तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून ग्रुपमध्येही मिळू शकतात. इथे PYQ इतके सोडवायचे, रोजचे 100 PYQ तरी झाले पाहिजे, 100 ते 200, रोजचे 100-200 PYQ तुम्हाला झाले पाहिजे. सगळे PYQ आपल्याकडे उपलब्ध आहेत. इतके PYQ तर तुम्ही सोडवतायत तर तुम्हाला 101% चांगला स्कोर येण्यापासून कोणीच थांबवणार. PYQ सोडा, मागील वर्षाचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे सोडून काढा. आता तुम्ही म्हणशाल 4थी आणि 7वीला तर मागच्या वर्षी नसते, 5वीचे घ्या, त्याच्या रिलेटेड येईल ना, 8वीचे घ्या, त्याच्या रिलेटेड येतील. मग हे काय करायचं, PYQ. मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट काय असतात की ज्या परीक्षा पूर्व तयारी असते ना, जी मॉक टेस्ट असते, आता भरपूर सारे आम्ही रोज सकाळी 7 वाजता एक मॉक टेस्ट तुम्हाला टाकत जातो 4थी 7वीचे. तर मॉक टेस्ट सोडवा, 10-10, 15-15 क्वेश्चनच्या मॉक टेस्ट असं सोडवत राहायचं. म्हणजे याने काय होतं, आपल्याला एका टॉपिक बद्दल मॉक टेस्ट काय असतं, एका टॉपिक बद्दल 15-15, 20-20 वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन, मग ते मॉक टेस्ट सोडवा. फॉर्म्युला शीट बनवा. फॉर्म्युला शीट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जितके काही फॉर्म्युले असेल आजच करायचंय, आजच हा उपक्रम करा आणि मला नक्की व्हॉट्सअपला सेंड करा. माझा नंबर आहे 9172278378. या नंबरवर फॉर्म्युला शीट टाका. कशी बनवली तुम्ही मला बघू द्या. हे फॉर्म्युला शीट तुम्ही काय करायची, सगळे 4थीचे 7वीचे सगळे फॉर्म्युले त्याच्यावर लिहून काढा. आणि काय करायचं, रोज सकाळी उठलं, तोंड हातपाय धुतले, आपण फ्रेश झालो की उठल्या उठल्या ती वाचून काढायची. रोज 12 दिवस तुम्ही एकही फॉर्म्युला कधीच विसरणार नाही. रोज 12 दिवस हेच करायचं. आणि डोळे बंद करून काय करायचं, पहिले आपण स्मरण करायचं की कसे कसे कोणते कोणते फॉर्म्युले होते, आणि मग त्याच्यानंतर बघायचं. अजून बघून घ्यायचं नाही, स्मरण करायचं. मग कोणता विसरलाय ते आपण बघायचं. कळालं? या सगळ्या गोष्टींचं इथे काय करायचं, तुम्ही फॉर्म्युला शीट्स वगैरे इथे काळजी घ्यायची सगळी. कळतंय तुम्हाला सर्व? आता बघा हे सगळं काही तुम्हाला हे सर्व जर तुम्ही 12 दिवस फॉलो करतायत व्यवस्थित तर तुम्हाला जवळपास 180 to 200 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही 0 पासून सुरू केलंय. पण तुम्ही जर आतापर्यंत 50 to 60-70% तुम्ही सिलेबस केलाय तर तुम्हाला 250 प्लस कोणीही रोखू शकणार नाही. तुम्ही 300 ही घेऊ शकतात. 101% तुम्ही 300 मार्क्सही घेऊ शकतात. तुम्ही सगळ्या मॉक टेस्ट सोडवा, सगळं काही परफेक्ट करा आणि एकदम व्यवस्थितरित्या काम माइंडेडनी करा. आता तुम्हाला परीक्षेला जाताना कोणत्या कोणत्या काळजी घ्यायच्या आहेत, कोणत्या वस्तू न्यायच्या आहेत, या सर्व मुद्द्यांवर आपण व्हिडिओ बनवणार आहेत. लवकरात लवकर बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, म्हणजे सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जे आपले ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये सर्वजण ऍड होऊन जा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये NNMS, MTS, मंथन, स्कॉलरशिप सगळ्यांचे ग्रुप आहे 2026-27 चे. तर त्याच्यात सगळ्यांनी ऍड करा आणि सर्वांना तुमच्या फ्रेंड सर्कलला लिंक शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.